आमच्या दोघांच्याही हातातून ही फिल्म गेली का? आता काय, दोघांना संगती आली आणि दोघांना संगती गेली. जसं घर चालवायला मी माझ्या मम्मीकडून पैसे घेते तसं सिनेमा चालवायला पण पैसे घेऊ. उगाच असं काहीतरी बोलून माझा अपमान करू नको. सांगायला लाज वाटते मला, पण हा माझा जावई. यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टर व्हायचंय म्हणून माझ्या मुलीला आमिष दाखवलं की मी तुला रोल देईल म्हणून, पण याला तर चान्स मिळाला नाहीच. माझ्या मुलीलाही रोल दिला नाही त्यानं आणि आता याला फ्रस्ट्रेशन आलंय. काय ऐकतं या भंगट्याचं? कुठे माझ्याकडे काय कोटारडा एक नंबरचा. सांगायला लाज वाटते मला, पण हा माझा जावई. इंडस्ट्रीमध्ये कवा पण काय बी होऊ शकते रे, काय बी होऊ शकते. तू कुठे होता यावेळेस? कधीची मी वाट बघत होते. तू तू दारू पिऊन आलायस? हो, आलोय मी दारू पिऊन. तुला काय माहित मला किती टेन्शन, किती फ्रस्ट्रेट आहे मी. हे पल्लू, किती कम नशीबी आहे ना. काहीच नाही मिळालो मी आयुष्यात. डिरेक्टर म्हणून एक फिल्म शोधत होतो, तीही नाही मिळाली. तुला ठाऊक आहे कशामुळे? हे बघ सत्तू, याबद्दल आपण उद्या बोलू, ठीक आहे? आता तू प्लीज बोल. नाही नाही, तुला ऐकायलाच लागेल. हे सगळं कुणामुळे झालंय? अच्छा बरं सांग, कुणामुळे? तुझ्यामुळे. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. हे बघ सत्तू, तुला वेळ लागला, कळलं तुला? तू शांत आणि झोपून टाक. चल झोपू? मी झोपू? अगं महामाये, माझी माझी झोप उडवलीस. पोलीस स्टेशन पण दाखवलंस तू मला. तुला हिरोईन बनवू मी? तुला? सत्तू आता खूप झालंय. हे बघ, याबद्दल आपण उद्या बोलूया, ठीक आहे? तू प्लीज झोपून जा. नाही झोपणार जा. आणि तुझं काय ऐकू मी? सांग ना, तुझं काय ऐकू? तुझ्या बापाचं खातो का मी? त्या थेरड्याने लग्नात हुंडा पण नाही दिला. आमच्या जातीत लग्न केलं असतं, त्या हुंड्यामध्ये एक अख्खी फिल्म बनवली असती मी, अख्खी फिल्म. तू आता तुझी लिमिट क्रॉस करतोय. हे तू नाही, तुझी दारू बोलते. मला ऑर्डर नाही करायची. मला ऑर्डर नाही करायची. जा घरी जा आणि घेऊन ये बापाकडून पैसे आणि मग मला ऑर्डर दे. ठीक, मी आता बाबांनाच फोन लावतो. लाव. अरे नाही घाबरत मी त्या थेरड्याला. जा लाव फोन. खूप त्रास देते ना मी तुला. मी माझ्या बापाकडेच जाते. हा, जा ना जा. अगं मला नाही फरक पडत. हे माझ्या आयुष्याचा
पाट्रोल लावून टाकलेस तू. दोघांची स्वप्नपूर्ती न होणे हे कलहाचं मूळ होतं. परत दोघात संघर्ष सुरू झाला. असहाय्य पल्लवी शेवटी माहेरी आली. बघ ना ग, 9 दिवस झाले पण ह्याचा काही एकही फोन नाही आला. आता काय करायचंय, कसं करायचंय त्याचा विचार करायला हवा ना. त्याच्याबद्दल बोलूया. मागे जाऊन काय लग्न तोडता येणार आहे? ते दिवस परत येतील का? मग काय त्या भामट्याने तुला नांदवावे म्हणून त्याला हुंडा देऊ मी? होय बाईसाहेब, पोरीची जात आहे ना, घरात किती वेळ बसवणार? लोक कुजवे लागले की. अहो, आपलीच पोर आहे ना, पण आपण नमतं घ्यायला पाहिजे. हे गंगू, तू तुझं काम कर. जास्तच बोलते. अहो ताईसाहेब, अकले तारे नाही तोडत आहे. अहो, अनुभवाचे बोल सांगते. आता कालचंच बघा ना, माझा भाऊ रातचा दारू पिऊन आला आणि मला असं कुत्र्यागत मारलं ना, पण मी काय माहेरी गेली का? गुपचूप बसली आणि त्याला जेवायला पण वाढलं. ओ माय गॉड, तू अजूनही मार खातेस? बायकांना आहे ना, पुरुषाचा मार खावा लागतो. त्यासाठीच बाई जन्माला आलीये. उगाच राईचा परत करून काय फायदा? आणि असं जर बायका माहेरी जायला लागलं तर कसं होईल? उठा बघा तुम्ही आणि त्याला माफी मागा. काय ग गंगे, माझ्या पोरीला अभद्र काय शिकवतेस? त्या भामट्याला मी हुंडा देऊ आणि तिला मार खायला तिथे पाठवू आणि नवरेशी सहन करायला लावू? बाईसाहेब, तुम्ही विचारता, एक विचारू का? तुम्ही काही नाही घेतली नवरेशाही चालून, पण त्यांना काही जनावरगत नाही मारलं होतं. पण माझ्यासोबत मारताना मी पाहिले होतं. विचारा त्यांना. हो का गाई? अन्नू, नाश्ता दे लवकर. अन्नू, नाश्ता तयार आहे का? अन्नू. अहो, ओरडताय कशाला? माझेही 2च हात आहेत. अरे पण तुला ती कामवाली पोरगी दिली ना मी. ते कामवाली मुलगी, हं. तिचंच करावं लागतं मला. आणि तुम्ही काय करणार? नुसत्या ऑर्डरी सोडणार? सकाळी उठून चहा पाणी करून घेतला? तेवढंच बाकी होतं. आता मला सांग, नाश्ता मिळणार आहे की नाही लवकर? मिळेल, पण थांबावं लागेल. अरे, ब्रेडच्या 2 स्लाइस ना असा मस्का लावायला एवढे कष्ट पडतात? कष्ट नाही पडत, पण माझेही 2च हात आहेत. मग तुम्ही का नाही हाताने करून घे? तेवढंच बाकी होतं. आता तेही करतो, कळलं? तसं काही माझ्या माहेरी दिवाळी सणाला आलाय. त्या दिवाळ सणाच्या गप्पा आहेत ना, मला सांगू नकोस. तुझ्या माहेरच्याने काय दिवाळ सण केला माझा? काय बडदास्त टाकली माझी? अच्छा, हे तुम्ही बोलताय? 5 दिवाळी सण ऐश केली तुम्ही, ऐश, आणि म्हणताय बडदास्त ठेवली का म्हणून? दिलेलं काढतेस काय? काढून नाही दाखवत, विसरलात म्हणून आठवण करून देते. विसरलो नाही. तुझ्या बापानं हुंड्याचं आमिष दाखवून ही घोड नवरी आणि भांडखोर माझ्या गळ्यात मारली. मी नाही विसरलो. अच्छा, पण नाकारली नाहीत ना घोड नवरी? हुंड्याचा मोह होताच ना तुम्हाला? अरे, तुला स्वतंत्र फ्लॅट हवा होता म्हणून तुझ्या बापानं पैसे दिले मला. वा, पैसे हजम झाल्यावर माझ्या बाबांचा एकदम बाप झाला. माझ्या बाबांचा एकेरी उल्लेख ऐकून घेणार नाही मी. काय करशील? हुंडा दिला म्हणजे तू आणि तुझ्या बापानी मला विकत नाही घेतलं. 10 वेळा म्हणेन बाप बाप बाप. हे बघा मिस्टर, तोंड सांभाळून बोला. आणि काय हो, हे सगळे तारे तोडताना आता कामावर जायला उशीर नाही होत तुम्हाला? आता उशीर झाला तरी चालेल. तुला म्हणूनच मी कामावर जाणार. आता नाश्ता करूनच कामावर जाणार. देणार नाही. आधी सॉरी बोला. सॉरी, माय फूट. तू काय, तुझा बाप सुद्धा नाश्ता देईल मला. शिवराळच तुम्ही. संस्कार झाले नाहीत तुमच्यावर तर तुमच्याकडून अपेक्षा तरी काय करू? खाण तशी माती. अनु, तोंड सांभाळून बोल. वडिलांना काय बोलतेस? अच्छा, म्हणजे वडिलांना बोलले तर तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. आता कसं तोंड वाजलं? अनु, तोंड आवर. तुम्ही सुद्धा तोंड आवरा. मला उत्तर करतेस? एक मुस्कडा देईन. देऊन तर बघा. माहेरच्या बाळकडूचा परिणाम म्हणून पल्लवी निर्धार करून सत्येंदूकडे निघाली आणि सुरू झाला तिचा संघर्ष मिलनाचा. वगाडी आम्हा मोरा नंदजीना लाल मोर. जय श्री कृष्ण शेठजी.
अरे जय श्री कृष्ण, जय कृष्ण. बोल, आला तू फर्स्ट क्लास. हे काय शेठजी, आज ऑफिसमध्ये एकटेच? अरे हा, ते पद्मा आहे ना, ते नवीन फिल्मचा फायनान्सर आहे ना, त्याच्याबरोबर गेली जमायला. त्याच्याबरोबर जमायला गेली. तुम्ही नाही गेलात? अरे हे तर तुझा प्रॉब्लेम ना बाबा. बस तुला समजवते, बस बस. काय ते दोघांमध्ये माझा रे काय काम? पद्माला समजून सांगितलंय, ते बराबर करणार. बराबर करणार. म्हणजे शेठजी, मी नाही समजलो. ते फायनान्सर आहे ना, फायनान्स. मला सांग, त्यांनी मला फायनान्स का करायचा? का करायचं? मी काय त्याचा साला लागते? ते साला म्हणजे तुम्ही काय म्हणते ते? मेवणा म्हणते ना, ते मेवणाची एवढी बडाई का माहितीये तुला? कारण ते त्याची बहीण आपल्याला देते. बहीण आपल्याला. शी, ती घाण बोलता हो तुम्ही. अरे ही काय सत्येंदू, त्या तुला एक कावत माहित आहे काय? कावत एक तराजू में सारी खुदाई, दूसरे में जोरू का भाई. कळला का? ते मेवणाचा एवढा वटका असते माहिती आहे? तिची बहीण देते ना आपल्याला, नसते. म्हणजे शेठजी, खरंच मी नाही खुश करायला. सत्येंदू असा बघ, ते पद्मा आहे ना, पद्मा, अरे ते माझा एकदम डार्लिंग. पण बिझनेस इज बिझनेस. मी ती पाठवला की नाही, ते बराबर त्याला खुश करून येणार. बघ तू. आता मला समजलं तुम्ही काय म्हणताय ते. समजला ना? आता तुला कळला ना, तुला काम का नाही भेटत ते. हे बघ सत्येंदू, तू एकदम हँडसम. तुला लई बाई लोक पटते बघ, पण आमच्या सारख्या मोठा लोकनी काय करायचं रे? हे ना कशी बाई पटणार? आम्ही काय असाच मारायचा काय? असाच मारायचा? आता ते हे बघ, ते फायनान्सर आहे ना, फायनान्सर, त्याला पाहिजे पद्मा आणि मला पाहिजे पैसा. मग मी काय केलं? मी सिद्धा एक्सचेंज केला. त्याला दिली पद्मा आणि त्यानं मला दिली रोकडी. हे बघ, तू पण असाच करायला शिक. तू एक्सचेंज करेल ना, तुला बी लई काम भेटेल. स्वार्थी रतिलालने फायनान्सच्या नावाखाली सत्येंदूला अधर्माचे करळ पाजलेच. यशासाठी अंध झालेल्या सत्येंदूला ते पचवता आले की नाही कुणास ठाऊक, पण तो देखील निर्धार करून सज्ज झाला अबलेला क्रौर्यानं पुरुषार्थ दाखवायला. अच्छा आई, बेल वाजलीये, मला वाटतं संतूच असेल. ठीक आहे, मी तुझ्या नंतर फोन करते. बाय. हे काय, किती उशीर? मी किती वेट करते तुझा. अच्छा सांग ना, काय गोष्ट होती ती? एक काम करते, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते आधी. ठीक आहे? अगं हो, जरा धीर धर. बघ, आता सर्व काही ठीक होणार. आणि मला चहा नकोय, तुझं फक्त थोडं सहकार्य हवं. आणि ते जर मिळालं ना, तू हिरोईन आणि मी डिरेक्टर बन. मी केव्हा म्हटलं की मी सहकार्य नाही देणार? तू सांग तरी मला काय करायचंय. दॅट्स लाईक माय बेबी. बघ, आता आपली लाईफ ना चेंज होणार आहे. बल्लू, तुला ती पद्मा माहिती आहे? ती किती साधारण स्त्री होती. आज तिच्याकडे 2 BHK फ्लॅट आहे, एक गाडी आहे, सगळं काही सुख मिळवलंय तिने आयुष्यात. विचार कर, तिने हे सगळं कमवायला काय काय केलं असेल. मला कसं कळलं आता तिने काय काय केलंय? सांग ना, काय काय केलंय तिने? सांगतो. विशेष काय नाही, तिने फक्त रतिलालची मर्जी सांभाळली. तुला पण तेच करायचं, मग काम झालंच समज. बस एवढंच? गॉड, एकदम टेन्शन मध्ये आली की आता मला काय करायचंय आणि हा काय सांगतोय. सांभाळेल ना रतिलालची मर्जी मी. मग आज बोलूया त्याला डिनरला आपल्याकडे. आज लगेच? पण माझी काही तयारीच नाहीये रे. अगं त्याची काही काळजी करू नकोस. अगं आपण सगळं बाहेरून ऑर्डर करू. चिल्ड बियर, बटर चिकन, नान, रोटी, फ्राईड राईस, मस्त बेत टाकू.
एन्जॉय करा तुम्ही. एन्जॉय करा तुम्ही म्हणजे? मी म्हणजे तुम्ही दोघं. अगं, मला जरा अर्जंट काम आहे म्हणून मला बाहेर जावं लागणार. अरे तू बिझी आहेस तर मग त्यांना उद्या बोलूया ना. नाही, नको. खरं तर त्याला तुझ्याबरोबरच मजा करायची. हे तू काय बोलतोयस? तू कळते का? दारू पिऊ तर नाही आला ना तू? बघ, मी पूर्ण शुद्धीत आहे. मी काय बोलतोय ना ते योग्य तेच बोलतोय. हेच मला रतिलाल आणि पद्मानी समजवलं. जास्त काही नाही. अगं, तो फक्त एक रात्र इथे राहील आणि सकाळी लवकर उठून निघून जाईल. त्या बदल्यात तू हिरोईन आणि मी डायरेक्टर बनेल. तर किती चांगला सौदा आहे हा. कळणार सुद्धा नाही. शी, किती खाली पडलास रे तू. मला तुझी घृणा आहे. मूर्खपणा करू नकोस. तुझ्या वडिलांनी लग्नात काय दिलं? ना हुंडा दिला, ना एक पैसा लोन म्हणून दिला. आणि तुला जर हे करायचं नसेल ना तर जा बाबाकडे जाऊन पैसा घेऊन ये. ही हिम्मत कशी झाली सगळं बोलायची? हे बघ, मी सगळा निर्णय घेतलाय. कळलं तुला? तुझा मोबाईल मी घेऊन जातोय. घरचा लँडलाईन सुद्धा कट करतोय आणि बाहेर जाताना घराची चावी मी रतिलालला देतोय. कळलं? जर तुला समजलं नसेल ना, पुन्हा एकदा सांगतो, नीट विचार कर. कळलं? अनेक बायकांनी हा निर्णय घेतलाय आणि स्वतःचे आयुष्य सुखी करून घेतली आहेत. आणि माझ्याकडे सुद्धा हाच शेवटचा मार्ग राहिलाय. माझं आयुष्य नाही तर बर्बाद होऊन जाईल. त्यामुळे शहाणी हो, हे सगळं नीट समजून घे. मी इथून गेल्यावर रतिलाल इथे येईल. त्यामुळे त्याला खुश कर. समजतंय तुला? आणि हा सगळा तुझ्या लग्नातला हुंडा समज. हा बोल. कोण? शेठजीच ना? हा सत्येंदू बोल. मी रतिलालच बोलतो. बोल. पल्लवीला मी सगळं समजावून सांगितलंय. हा, खूप नाही नाही म्हणत होती, पण समजवलंय मी तिला. ती तयार झालीये. अरे काय? अरे सत्येंदू काय बोलते काय तू? अरे अजिबात. अरे तू माझा ऐक. तू माझा एक नंबरचा डायरेक्टर झाला. आले सवारे अरे तू आता काय तुझ्या मागे गाडी घोडा बंगला सगळा. तू माझं काम केलं, मी तुझं काम नाही करणार काय? अरे झाला, तू डायरेक्टर झाला बाबा. बातमी नक्की ना? हा, मी खरंच बोलतोय. ती घरी एकटी आहे. मी बाहेरून टाळं लावून घेतलं. तुम्ही आलात की तुम्हाला चावी देतो. शेठजी, मनावर दगड ठेवून करतोय हो मी हे सगळं. नाही म्हणजे खरंच होईल ना मी डिरेक्टर. हा, मग तू झाला डायरेक्टर. आता तू तयारीला लागा. मी तयारीला लागला. हा, ठेव. झाला. ते पण ते वाचताची ना. ठेव. थँक्यू शेठजी.
आता मी तो तयार व्हायला पाहिजे ना. हा हा वा. पल्लवी, 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 पल्लवी. सर, कहो पल्लवी, कैसा एक्सपीरियंस रहा? सर स्टोरी खूपच छान होती, पण मला असं वाटतं की जर पल्लवीने फाईट बॅक केला असता तर या स्टोरीचा अंत खूपच गोड झाला असता. म्हणून माझ्या फिमेल फ्रेंड्सला एकच रिक्वेस्ट आहे की हुंड्याच्या विरुद्ध फाईट बॅक करा, तर आयुष्य खूपच गोड होईल. स्ट्रगल आयुष्यात कोणालाही चुकत नसतो. माणूस सत्येंदू सारखा शॉर्टकट घेऊन असा वाईट मार्ग निवडायचा नसतो, आणि जर तो नाही निवडला तरच आयुष्याचा शेवट गोड होईल. पेंटल सर, तुम्ही मला रतिलाल रंगवायला सांगितला तसा मी रंगवला, पण प्रेक्षक हो, तुम्ही मात्र आयुष्यात रतिलाल होऊ नका. दोस्तों, हमने अपनी तरफ से एक प्रयास किया है. उम्मीद है आप लोगों को पसंद आएगा. बस हम तो यही चाहते हैं कि कभी भी कोई पल्लवी इस तरह जान ना दे, और अगर ऐसा हो गया तो हमारा ये प्रोजेक्ट सार्थक हो जाएगा. धन्यवाद. हुंडा हवाय मला. अगं 3 वर्ष झालेत आपल्या लग्नाला. एखादा साधा शर्ट तरी घेतलाय का दिवाळीला? हो, पण आपण सर्वांच्या मर्जी विरुद्ध जाऊन लग्न केलेलं ना, मग त्यांना समजून घ्यायला थोडा वेळ लागेलच ना. हा फिलंदर आहे. बांधू हातीच्या. अरे हात काय बांधतो, अगोदर तोंड बंद कर तिचं, जे आवाज कायमचा बंद होईल. मग किंचाळू दे तिला किती किंचाळायचं ते, आणि मग 100 किलोमीटरवर असलेल्या तिच्या लाडक्या वहिनीला सुद्धा आवाज ऐकू जाणार नाही.